हाय मंडळी, तुम्ही कधी असं कारल्याची भाजी आणि डाळ घालून कधी बनवला का? गरमागरम चपातीसंग कधी खाल्ला का नाही? चला आता आपण बनवून घेऊया. हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे आपली कारल्याला पूर्णपणे कडू जाण्यात खूप मदत होते. तुम्ही पाहून घेऊ शकता साहित्य: शेंगदाण्याचं कूट, 10-12 लसणाच्या कुड्या, टमाटर, कोथिंबीर. हरभऱ्याची डाळ घालेल थोडं जास्त आपलं कारलं मस्त होतं आणि चवीला तर अप्रतिम लागते. न खाणारे सत आपले कारले खातील घरातले मंडळी. तुम्ही पाहू शकता कारलं मी चिरून घेतलं, त्यावर एक 5 मिनटं अगोदर मीठ घालून घेतलं. ते मीठ घालून घेतल्यानंतर असं हातानं पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया. नंतर आपल्या कारल्यातलं आहे तेवढं कडू जाण्यात खूप मदत होते. ह्याच्यामधनं तर आपलं 50% ह्याच्यामध्ये असं हातानं होईल तेवढं शक्यता पूर्णपणे आपण कडू काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता एवढं आता मी तुम्हाला दाखवते. साईडला पूर्णपणे मिठाचं पाणी मी हाताने चोळल्यामुळे आपलं तर मस्त एवढं पाणी निघाले. वरणात पाणी थंड वतून 2-3 पाण्याने स्वच्छ खळा कारलं धुवून घेते. या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की कारलं बनवा. घरचे तुमचे नाव घेतल्याशिवाय राहणार नाही मंडळी. असं खूप छान होतं. एकदा तुम्ही बनवून तर बघा आणि खावा पण तुम्ही. आता मी 2 मिनिट तसंच सोडते पाण्यात. नंतर आपलं पूर्णपणे मिठाचं पाण्यानं तर थोडं दाबून शक्यता सगळं पाणी काढून घेऊया. 2-3 पाण्याने धुवून घेऊया कारलं. या पद्धतीने मी कारलं धुवत असते. तुम्ही कसं बनवत असता नक्की कमेंट करून सांगा. आता मी सगळं हातानं दाबून सगळं पाणी शक्यता होईल तेवढं या हातामुळे आपण दाबेल तेवढा पूर्ण आपलं कडू असताना थोडं कमी होण्यात मदत होते. हे टिप्स मेन. आता पूर्णपणे तुम्ही पाहू शकता मीठ घातल्यामुळे आपलं पाणी किती निघाले. आता पाणी फेकून देऊया. आपण पूर्णपणे मीठ कारले आता 2-3 पाण्याने धुवून घेतले. तुम्ही पाहू शकता मस्त आता गॅसवर ठेवूया कढई मस्त गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण काय करूया, अर्धा माप तेल घालून घेऊया. तेल घालून घेऊन मस्त कारले आता गोल्डन फ्राय होतपर्यंत मीडियम गॅसवर 15-20 मिनिट असंच बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. नंतर पूर्णपणे आपलं न उकडता न हे करता असं एकदा तुम्ही कारलं बनवून बघा तर खावा पण तुम्ही. आता चला आपण ह्या पद्धतीने मी बनवून घेणार आहे. मी आता पूर्णपणे भाजून घेते. तेल घातल्यामुळे आपलं अजिबात कारले होणार नाही. ह्या पद्धतीने मी भाजून घेते. त्याच कढईमध्ये एक माप तेल घालून घेऊया. त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण मसाले. मी सांगतेच. थोडंसं अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, लसूण ठेचून घेतलेलं, लसूण आणि 2-3 कढीपत्त्याची पाने घालून घेतले. तुम्ही असलं तर घाला, नसलं तर पण चालतं. माझ्याकडे होतं म्हणून घातले. भरपूर टमाटं घातल्यामुळे कारल्याला आंबूस येईल तेवढं आपलं कारलं थोडंसं कडू कमी होतं. टमॅटो आता स्वस्त आहेत. तुम्ही एकदा नक्की असं कारलं बनवा. अर्धा चमचा हळद, 1 चमचा काळा मसाला, 1-2 मिनिट परतून घेऊया पद्धतीनं. पूर्णपणे सॉफ्ट आता थोडंसं चमचा उलट करून असं दाबून स्प्रे करून पूर्णपणे आपलं टमाटो मॅश करून घेऊया पद्धतीनं. आपलं वेळ पण वाचेल. थोडंसं तेलामध्ये मस्त चमचमीत कारल्याची भाजी तयार होईल. हरभरा आणि कारल्याची भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून खाऊ बघा. ही असं या पद्धतीने मी 2 तास अगोदर हरभऱ्याची डाळ भिजू घातली. तर तुम्हाला खूप गडबड राहिली तर कोमट पाण्यामध्ये 15-20 मिनिटं अगोदर पण तुम्ही कोमट पाणी करून हरभऱ्याच्या डाळीत घातलं तर लगेच डाळ भिजण्यात मदत होते. ही टिप्स फॉलो करा. आता मस्त आपली डाळ पण घालून घेऊया. 2 मिनिट वाफ काढून घेऊया डाळीचं. ह्या पद्धतीने नक्की एकदा तुम्ही कारलं बनवा. खूप छान होतं. मी असंच बनवत असते कारलं. मुलांच्या टिफिनला देऊ शकता. ह्या पद्धतीने आपण कारलं बनवून तर मुलं ओळखणार पण नाहीत. मी तसंच करतात. मुलं खातात. आपण म्हणताना मुलांसाठी सगळं आपण भाज्या सगळ्या खाऊ घालायचं. कडू राहिल्यामुळं मुलं राहू द्या किंवा आपण राहू द्या आपण खातच नाही, कडू असतं म्हणून. ह्या पद्धतीने नक्की एकदा कारलं बनवा. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेते. आता आपण पूर्णपणे कारलं घालून घेऊया. 1-2 मिनिट परतून घेऊया. परतून घेतल्यामुळे ह्या पद्धतीने परतून घेतले मी कारलं. पाहू शकता तुम्ही. ह्या पद्धतीने नक्की एकदा बनवा कारलं. पद्धतीने मी आता कारलं बनवून घेत आहे. थोडंसं आपण काय करूया, शेंगदाण्याचं कूट घालून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घालून थोडंसं पाण्याचं शिंतोडं देऊया. एक वाफ काढून घेऊया. म्हणताना कारलं छान वाफलं जातं.
ह्या पद्धतीने एकदा तुम्ही कारलं तर बनवून बघा आणि खाऊ तुम्ही पण न चुकता पुढच्या वेळेस असंच कारलं करणार. मी आता एक वाफ काढून घेते ह्या पद्धतीनं. याच्यामुळे कडू होण्याचे मी तुम्हाला टिप्स आता सांगते 2. आपण मीठ घालून हाताने थोडंसं हे करून घेतल्यामुळे तिथं थोडं कडू निघतं. 2-3 पाण्यामुळे धुल्यामुळे तिथनं निघतं. थोडंसं कडू कमी होतं आणि हरभऱ्याची डाळ घातल्यामुळे थोडंसं डाळ नंतर राहिल्यामुळे थोडंसं कडू होण्यात मदत होते. या पद्धतीने मी एक वाफ काढून घेतला, आता मिक्स करून घेते. ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की बनवा, खूप छान होतं. आता आपलं मस्त तुम्ही पाहू शकता थोडंसं अजून थोडंसं पाण्याचं शिंतोडा देऊया. 15-20 मिनिट लागतं. ह्या पद्धतीने शिजवून घेऊया कारलं. ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवा, तुम्ही पण खावा, तुमच्या घरच्यांना पण, मुलांना, लहानापासून मोठ्या आवडीनं खातील. न खाणारे असत कारलं. आता मस्त तुम्ही पाहू शकता या पद्धतीने माझं कारलं तयार झालं आहे. मस्त गरमागरम चपाती भाकरी संग खाऊ शकता. ह्या पद्धतीने बनवल्यामुळे आपलं कारलं मस्त होतं गरमागरम चपाती संग. नक्की हे टिप्स तुम्ही सांगितलेले फॉलो करा, म्हणताना अजिबात आपलं कारलं न खाणारे सत आवडीनं खायला सुरुवात करतील. कारलं खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप खूप नैसर्गिक पद्धतीने खूप फायदे आहेत. तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये फायदे काय काय आहेत ते माहीत नसल्यावर नक्की मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी एके दिवशी त्या विषयावरती पण व्हिडिओ घेऊन येईल. कारल्याचा रस, कारल्याची भाजी खाल्ल्यानं आठवड्यातनं किती वेळा खायचं, महिन्यातनं किती वेळा खायचं, त्यासाठी माहिती आणणारच. ह्या पद्धतीने आता आपली मस्त मी एक घास खाऊन बघते, खूप छान झालं होतं. तुम्ही पण बनवा, तुमच्या घरच्यांना पण खाऊ घाला. जात तेवढं एक माझं काम करा. काय करता सांगते मीच तुम्हाला. मी खूप कष्टाने एक व्हिडिओ बनवते. मी एकटीच शूट करते, एकटीच एडिटिंग करते, सगळी एकटीच करते. त्याच्यासाठी म्हणजे एवढ्या एका कष्टासाठी चॅनलला एक लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढ्या कष्टासाठी तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही स्वतःहून लाईक करून घ्या, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या नेक्स्ट ह्याच्यावरती. अजून कुठलं व्हिडिओ पाहिजे असलं मला नक्की कमेंट करा. चला भेटूया. आणि श्री स्वामी समर्थ नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सगळ्यांना मनापासून श्री स्वामी समर्थ. ह्या पद्धतीने नक्की बनवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणताना पहिलं नोटिफिकेशन